रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आजचं जे लोकेशन आहे ते खूप सुंदर आणि चांगलं लोकेशन आहे सुरक्षेच्या हिशोबाने म्हटलं तरीच, कारण की आपलं ठाण्याचं जे पोलीस अधीक्षक कार्यालय आहे त्याच्याच बाजूला, म्हणजे आपण जर विचार केला दादाजी कोंडदेव स्टेडियम किंवा सिडको बस डेपोपासून ठाणा कॉलेजपासून पायी चालत इथपर्यंत येऊ शकता। पायी जरी चालायला गेलं तरी मला वाटतं 7 ते 10 मिनिटात तुम्ही ह्या जागेवरती पोहोचाल। म्हणजे ठाणा स्टेशनपासून आपण ठाणा स्टेशनला उतरल्यानंतर तुम्ही ह्या जागेवरती फक्त 10 मिनिटात पायी चालत येऊ शकता। अशाच पद्धतीचा हा एक 16 माळ्याचा ग्राउंड प्लस 16 माळ्याची बिल्डिंग असणार आहे। विशेष म्हणजे हे बिल्डिंग पूर्णपणे तयार आहे। आता बिल्डर डेव्हलपर किंवा जे लोक आहेत ते ओसीची वाट बघतायत। 1 डिसेंबरपर्यंत ओसी अपेक्षित आहे असं मी माझ्याकडनं बोलतो। आणि इथेच आपण 741 कार्पेट असणारा एक 2 BHKचा फ्लॅट आहे। हाच फ्लॅट खरं तर मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। अशाच पद्धतीचा फ्लॅट, त्याचा लेआउट कसा असेल, काय असेल, खरं तर मी तोच दाखवण्याचा प्रयत्न करतोय। ह्याच्यासोबत आपल्याला एक कार पार्किंगही इथे मिळेल। कार पार्किंग सहित हा फ्लॅट असेल। ॲम्युनिटीज वगैरे ह्या फ्लॅटमध्ये नक्कीच काही नसणार आहेत, पण ठाणा स्टेशन जवळ असल्या कारणानं ह्या पद्धतीचा खरं तर हा फ्लॅट आहे, जिथे तुम्हाला आईस्पेस रोड, आईस्पेस जागा आणि जाणं येणं जवळ, ज्या लोकांना खूप लांब जायचं नाही पण ठाणा स्टेशनपासूनच जवळ कनेक्टिव्हिटी हवी असेल, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट खूप सुंदर आणि चांगला नक्कीच असू शकतो। खरं तर फ्लॅटमध्ये बाल्कनीसुद्धा उपलब्ध आहे। फ्लॅट खूप चांगल्या पद्धतीनं, असं एकदम मोठा डेव्हलपर नाही आहे पण चांगला छोटाच डेव्हलपर आहे, पण चांगल्या पद्धतीनं कन्स्ट्रक्शन क्वालिटी म्हणा त्या सगळ्या गोष्टींचं त्यांनी इथं ताळमेळ नक्कीच सेट केलेला आहे। आणि ह्या पद्धतीनं जर आपण बघितलं तर ह्या बिल्डिंगमधले असणारे जे काही फ्लॅट असतील ते सगळे फ्लॅट माझ्या हिशोबाने ईस्ट वेस्ट। आता हा जो फ्लॅट बघतोय हा समोर जाताना तुम्हाला वेस्टला आहे आणि ह्या साईडला येताना ईस्ट असेल, अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। आता फ्लोरिंग वर्क बाकी आहे। लिफ्ट जरी विचार केला तर एक लिफ्ट इथे असेल, अधिक अशा 2 लिफ्टचं प्रावधान ह्या बिल्डिंगमध्ये नक्की केलेलं आहे। एखाद्याला जर 4 BHK 2 BHK जॉईंट जरी करायचं म्हटलं तरी त्याचंही इथं प्रावधान नक्की होऊ शकतं, कारण तो पण ज्यावेळेला होईल त्यावेळेला खूप मोठा आणि चांगल्या पद्धतीचं होऊ शकतो। आपण घराच्या आतमध्ये आल्यानंतर इमिडिएटली तुम्ही बघू शकता समोर डायनिंग टेबल आहे, जिथे डायनिंगचा स्पेस तुम्हाला जाणवेल की किती मोठा आणि किती प्रशस्त आहे। ह्या डायनिंगच्या स्पेसच्या जस्ट आपण अपोजिट ह्या साईडला जर आलं तुम्हाला जाणवेल की हा हॉल किती मोठा आहे, कारण आता ह्यांनी ही एक बैठक ठेवलेली आहे। या बैठकीचा अंदाजावरून तुम्ही घेऊ शकता की याच्यामध्ये जागा किती उपलब्ध आहे, कारण ही मोठी आहे जागा ह्या साईडला। आणि ज्यावेळेला तुम्ही हा हॉल पूर्णपणे बघणार आहात, हॉलच्या जर आपण ह्या साईडला आलो तर हॉलच्या साईडला इथं आल्यानंतर तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे इथं बाल्कनीचं प्रावधान ऑलरेडी आहे। तुम्ही ही बघू शकता ह्या साईडला बाल्कनी आहे। आणि जर तुम्ही ह्या साईडला बघितलं तर पोलिसांचं CP ऑफिस आहे इकडे ह्या साईडला, आणि बाहेर गेला तर तुम्हाला रोड इमिडिएटली दिसतो। मला असं वाटतं ज्या लोकांना लोकेशनचं जास्त मॅटर करते त्यांच्यासाठी हे घर नक्की चांगलं आणि प्रशस्त असू शकतं। डिसेंबरला भले याचा ताबा मिळेल, पण घर बिल्डिंग प्लास्टरिंग वगैरे किंवा काय त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कंप्लीट झालेल्या आहेत। बाहेरून पेंटिंगचं काम सध्या चाललेलं आहे। मला असं वाटतं डिसेंबरपर्यंत समजा वाटते बाबा चालते आम्हाला, तर त्या लोकांसाठी। आणि नंतर ज्यावेळेला आपण इकडे येतो त्यावेळेला 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं सुंदर आणि चांगलं मोठं भरभरीत असणारं किचन आहे, जिथे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने डिझाईन आहे। त्याच्यानंतर जर इकडे बघितलं तुम्हाला फ्रीजसाठी प्रॉपरली जागा पण दिली गेलेली आहे। अशा पद्धतीचं हे किचन आहे। किचनची साईज पण चांगली आहे। किचनच्या जस्ट आपण अपोजिटला जर आलो तर तिथे तुम्हाला प्रॉपर बेडरूम आहे, जिथे तुम्ही कपाट लावले, अधिक एवढा मोठा बेड ठेवला आहे। एवढं सगळं ठेवल्यानंतरही ह्या साईडला 2 फूट जागा, त्या साईडला 2 फूट जागा आणि ह्या साईडला पण 3-4 फूट जागा, असा मोठा फ्लॅट तुम्हाला इकडनं मिळतो। इथे जर तुम्ही ह्या साईडला बघितलं तिथं पण तुम्हाला वॉकिंग टाईप अशी मोठी बाल्कनी ही बनवून मिळणारच आहे। आणि तुम्ही समोरून जर बघितलं तुमचा हा जर व्ह्यू आहे तर झाडं म्हणा किंवा CP ऑफिस वगैरे तुम्हाला इकडनं प्रॉपरली दिसतं। असा सुंदर चांगल्या पद्धतीचा हा फ्लॅट आहे। आणि त्याच्यानंतर कामही पूर्ण बऱ्यापैकी काम पूर्ण, फक्त फ्लोरिंगचं काम थोडं बाकी आहे। त्याच्यानंतर इकडे जर आपण आलो तिथे तुम्हाला बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट इथे मिळेल आणि तेही चांगलं भरगच्च आणि मोठं आहे। ज्या मंडळीला असं वाटतं की यार आम्हाला जाम इकडे तिकडे नाही जायचं, आम्हाला जवळची जवळ सगळं पाहिजे, तर मार्केट पण जवळ आहे, कोर्ट नाका पण जवळ आहे, दिघे साहेबांची जी बसते तीही इथून जवळ आहे। म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आसपासच तुम्हाला मिळणार आहे। हा पण याच्यामध्ये स्विमिंग पूल म्हणा, ॲम्युनिटीज म्हणा, त्या सगळ्या गोष्टी नाहीत। जास्तीत जास्त 50-60च फ्लॅटची ही सोसायटी असणार आहे। त्या छोटे गोष्टी असतात, त्याच्यामुळे इथं मेंटेनन्स वगैरे पण असं भविष्यात एवढा खूप मोठा लागेल अशी अपेक्षा नाही ठेवली पाहिजे। त्याच्यानंतर इकडे जर आपण आलो तर इथं बघा ड्रेसिंग टेबल ऑलरेडी लावलेला आहे। आणि हा बेड लागल्यानंतर तुम्हाला 5-6 फूट जागा इकडे ह्या साईडला मिळते। बेडच्या ह्या साईडला जरी आपण आलो तर इथं तुम्हाला 3 ते 4 फूट जागा मिळते। अधिक इकडनं जरी आलो तर हा जर कपाट जरी पूर्णपणे लावला, आता कपाट नॉर्मल ठेवलेला आहे, तर तरी 2 फूट जागा तुम्हाला इकडनं पण शिल्लक नक्की होते। अशा पद्धतीचा हा 2 BHK फ्लॅट आहे। आणि हे त्याचं शेवटचं असणारं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आहे, जे तुम्हाला इकडनं ह्या साईडला मिळेल, जे हेही पूर्णपणे प्लंबिंग वर्क वगैरे सगळं करून सगळं मिळणार आहे। अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। हा 2 BHKचा फ्लॅट आहे। जर एखाद्या व्यक्तींना असं वाटते की 2 BHK जॉईंट घ्यायचा आहे
तर जॉईंट होण्याचं पण प्रावधान इकडे होऊ शकतं, पण याची जी किंमत आहे ती इन्क्लुडिंग ऑल 1,65,00,000 सांगण्यात आलेली आहे। त्याच्यात ज्यावेळेला आपण खरोखर घेण्याची तयारी, मानसिकता, सगळ्या गोष्टींचा विचार करू त्यावेळेला याच्यात निगोशिएशन पार्ट ही नक्की असणार आहे। ज्या मंडळींना ह्या पद्धतीचं फ्लॅट, ह्या कार्पेटचा फ्लॅट हवा असेल तर मला असं वाटतं लोकेशन, ह्या लोकेशनला फ्लॅट असावा असेल, हा एक ऑप्शन चांगला आहे जो डिसेंबरला तुम्हाला ह्या घराचा ताबा नक्की मिळेल। अशाच पद्धतीचे नवीन जुनी चांगल्या पद्धतीचे आम्ही घरं रोज दाखवण्याचा प्रयत्न करतोय। मला असं वाटतं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींबद्दल नक्की आमच्याकडे लक्ष द्या, आम्हाला जास्त सबस्क्रायबर्स करा, आमचे जास्तीत जास्त घरं बघा, जेणेकरून आमचा उत्साह वाढून आम्हाला अजून चांगल्या पद्धतीचे घरं तुम्हाला दाखवता येतील। तुर्तास थांबतो मंडळी, रामकृष्ण हरी।